या बघा कुरड्या तळून झालेल्या आहे आपल्या. फारच खुसखुशीत झालेल्या आहे कुरड्या. तोंडात टाकताच विरघळती ही कुरडी. एक कुरडी ना तुम्हाला तोडून पण दाखवते बघा. किती क्रिस्पी आणि खस्ती झालेली आहे बघा. खूप मस्त झालेल्या आहे या कुरड्या. यामध्ये मी भरपूर टिप्स सांगितलेल्या आहे. या सर्व टिप मी माझ्या अनुभवातूनच शिकलेली आहे. कुरड्या करताना तुम्ही या गोष्टींची काळजी घ्या. गहू भिजवताना कुरड्यांसाठी गहू जुनाच घ्या. जर तुम्ही गव्हाच्या कुरड्या फेब्रुवारी-मार्च मध्ये करत असाल तर गहू भिजवताना 3 दिवस आणि 3 रात्र गहू भिजवा आणि चौथ्या दिवशी गव्हाचा चीक वाटायला घ्या. आणि जर तुम्ही एप्रिल आणि मे मध्ये कुरड्या करत असाल तर 2 दिवस गहू भिजवा आणि तिसऱ्या दिवशी गव्हाचा चीक वाटायला घ्या. कारण फेब्रुवारी आणि मार्च मध्ये वातावरण थोडे थंड असते आणि एप्रिल आणि मे मध्ये उष्णता जास्त असल्यामुळे लवकर गहू भिजतात. गव्हाचा चीक काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच कुरड्या न करता चिकावरचे पाणी दिवसातून 3 ते 4 वेळा तरी बदला. त्यामुळे चीक पांढरा शुभ्र होईल आणि जी काही ताम उरली असेल ती पाण्याबरोबर निघून जाईल. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चीक बनवताना तो जास्त पातळही नको आणि घट्टही नको. चीक घट्ट झाल्यावर कुरड्या फुलत नाही आणि पातळ झाल्यावर साच्यातून व्यवस्थित पडत नाही. या सर्व टिप फॉलो करून तुम्ही कुरड्या नक्की करून बघा. तुमच्याही कुरड्या नक्की चांगल्या होतील.